ह्या अगोदर आपण संत भगवान बाबा यांचे सुद्धा चरित्र अभ्यासले आहे, त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला नक्की एकदा व्हिजिट करा आणि तुम्हाला असेच धार्मिक व आध्यात्मिक वारकरी सांप्रदायिक रिलेटेड व्हिडिओ बघायला आवडत असतील तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत वामनभाऊ यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर संत वामनभाऊ महाराज यांचा जन्म 1 जानेवारी इसवी सन 1891 आणि मृत्यू 24 जानेवारी 1976. हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मराठी संत आणि कीर्तनकार होते. संत वामनभाऊ महाराज हे एक अवतारी सिद्ध पुरुष साक्षात्कारी संत होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन वारकरी संप्रदायाला समर्पित केले होते. वामनभाऊ महाराज यांनी अध्यात्मातून 18 पगड जातींच्या लोकांमध्ये चांगल्या विचारांची पेरणी केली. त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचे शिकविले आणि चालू असलेल्या अनिष्ट रूढी, चुकीच्या परंपरा व अंधश्रद्धा बंद करण्याचा उपदेश केला. भाऊंना प्रत्यक्ष पाहिलेले, त्यांचे अनुभव घेतलेले असंख्य लोक आजही हयात आहेत. त्यांचा शिष्यगण, त्यांनी घडवलेले अनेक कीर्तनकार, टाळकरी, वारकरी गहिनीनाथ गड येथे या महात्म्यांच्या पुण्यतिथीला न चुकता हजेरी लावतात. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक व सर्व क्षेत्रातील लाखो आबालवृद्ध भक्त येथे भाऊंच्या समाधीच्या दर्शनाला येतात. माता राहीबाई भाग्याची खान पिता तोला जे हा पुण्यवान, पुत्र जन्मला रत्ना समान, तयाशी शोभे नाव वामन. फुलसांगवी तालुका शिरूर म्हणजेच कासार येथील, जिल्हा बीड येथील तोलाजी ज्ञानबा सोनवणे व बोरगाव चकला तालुका गेवराई जिल्हा बीड चे विठोबा राख यांच्या कन्या राईबाई यांचा विवाह झाला. वंजारी समाजातील या पुण्यवान मातापित्यांच्या पोटी सद्गुरू संत वामनभाऊ महाराज यांनी जन्म घेतला. त्यांना ज्येष्ठ बंधू नारायण हे होते. माता राहीबाई या जुन्या प्रथेप्रमाणे बाळंतपणासाठी माहेरी बोरगावातल्या गेल्या होत्या. सन 1891 साली श्रावण शुद्ध सोमवारी सूर्योदय समयी त्यांनी या रत्नाला जन्म दिला. नाव ठेवले वामन. भाऊ हे भगवान शंकराचा अवतार मानले जातात. माता राहीबाई यांच्या पोटी प्रत्यक्ष देवाने जन्म घेतला. हे त्यांचे भाग्य थोर असले तरी नियतीला काही वेगळेच घडवायचे होते. भाऊंचे संगोपन त्या माऊलीच्या नशिबीच नव्हते. भाऊंच्या जन्मानंतर अवघ्या 40च दिवसानंतर माता राहीबाई यांना देवआज्ञा झाली. मातेचे प्रेम ह्या बाळाला मिळालेच नाही. पूर्ण कुटुंबावर जसा दुःखाचा डोंगरच कोसळला. बाळाचे संगोपन कसे करायचे हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा होता. राईबाईने त्यांची आई आबाबाई यांना दृष्टांत दिला व सांगितले की आई, आता तूच माझ्या बाळाची आई हो, तूच माझ्या वामनचा सांभाळ कर. आबाबाई सकाळी झोपेतून उठल्या. त्यांनी बाळाला जवळ घेतले आणि अचानक चमत्कार झाला. नातवासाठी आजीला पाना फुटला. या आजीनेच भाऊंना लहानचे मोठे केले. संपूर्ण जीवन वारकरी संप्रदायाला समर्पित करणारे वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ महाराज डोंगर दऱ्यातून पायपीट करून या महात्म्याने भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकवली. भाऊ हे अतिशय कडक स्वभावाचे होते असे म्हटले जाते, परंतु चोरी करायला आलेल्या चोरांनाही त्यांनी जेवू घातले होते. या महात्म्याचा हाच एक प्रसंग. पौष वद्य सप्तमी ते अष्टमी हा संत वामनभाऊंचा पुण्यस्मरणाचा दिवस. भाऊ श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे संत यादव बाबा यांचे उत्तराधिकारी झाले. यानंतर त्यांनी वारकरी संप्रदायाचे कार्य सुरू केले. आजीवन ब्रह्मचार्य व्रत व त्यागी वृत्तीमुळे त्यांची परिसरात ख्याती होती. वाचासिद्धी प्राप्त असलेल्या या साधूने कधीही महिलांना पायावर दर्शन दिले नाही. महिलांना त्यांचे दुरूनच दर्शन घ्यावे लागले. आजही त्यांच्या समाधीचे दर्शन महिलांना बाहेरूनच घ्यावे लागते. भाऊंचा स्वभाव कडक होता व ते रागात काही बोलून गेले तर ते सत्य होत असे, म्हणून बरेच लोक त्यांच्याजवळ जायला जरा घाबरतच होते. मात्र त्यांच्या शब्दाने असंख्य भक्ताचे कल्याणही झाल्याचे अनेक उदाहरणे समाजात आहेत. वयाच्या 12व्या वर्षी भाऊंकडे दाखल झालेले धामणगावचे रघुनाथ महाराज चौधरी भाऊंचे अनेक प्रसंग आपल्या कीर्तनात आवर्जून सांगतात. आज ज्या ठिकाणी श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे बांधकाम आहे त्याच ठिकाणी पूर्वी मोजके बांधकाम झालेले होते, म्हणजे पत्र्याचा निवारा होता. श्रावण महिन्यातील दिवस होते. रात्रीची वेळ, रिमझिम पाऊस येत होता. गडावर सर्वत्र भक्त झोपलेले होते. वामनभाऊंना जाग आली व ते हातात कंदील घेऊन बाहेर आले. सध्या यादव बाबा व खंडूबाबांची समाधी आहे त्याच्या मागच्या बाजूला एक छोटा नाला आहे. त्या नाल्यात कोणीतरी लपल्याची चाहूल बाबांना लागली आणि ते आत आले. त्यांनी आपले शिष्य दगडूबा व किसनाबा यांना आवाज दिला. ते सहसा
त्यांना एकेरीच हाक मारायचे. त्याप्रमाणे भाऊ म्हणाले, किसन्या, दगड्या उठा, जागे आहेत का झोपलेत का मेलेत, उठा. भाऊंचे शब्द कानी पडताच ते दोघे उठले व काय बाबा काय झाले असे त्यांनी विचारले. त्यावेळी त्यांना बाबांनी बाहेर कोणीतरी माणसे लपलेली आहेत दिसत आहेत, जाऊन पहा बरं असं सांगितलं. दगडूबा हे शरीराने दष्टपुष्ट पण भित्र्या स्वभावाचे होते, तर किसनबा हे किरकोळ पण धाडसी होते. भाऊंच्या आदेशाप्रमाणे ते दोघे तेथे गेले आणि थेट त्या लपलेल्या लोकांपर्यंत जाऊन त्यांची चौकशी केली व तुम्हाला बाबांनी बोलावले असे सांगितले. भाऊंचा आदेश त्या चोरांनाही मोडता आला नाही. ही सर्व मंडळी भाऊंच्या समोर आली. त्यावेळी भाऊंनी प्रश्न केला, तुम्ही कोण, कुठले आणि येथे काय करताय? त्यावर त्यांना खोटं बोलण्याचं धाडस न झाल्याने त्यांनी आपण बीड सांगवीचे असून चोरी करायला आलोय असे सांगितले. घरी गेल्या 8 दिवसापासून खायला एक दाणाही नाहीये व लेकरं बाळ उपाशी आहेत, त्यामुळे आम्ही चोरी करायला आल्याचे त्यांनी सांगितले. भाऊंना त्यांची दया आली. त्या चोरांना भाऊ म्हणाले, आता तुम्ही जेवण करून तेथेच आराम करा. त्यांना पोटभर जेवू घातले व सकाळी प्रत्येकाला झेपेल एवढे धान्य सोबत दिले व त्या चोरांना घरी जाण्याची परवानगी दिली. परिणाम असा झाला की या 4ही चोरांनी पुढच्या एकादशीच्या वरीला भाऊच्या हाताने तुळशीची माळ घातली व चोरी करण्याचे कायमचे सोडून दिले. रामकृष्ण हरी.